मी आज पण काय बोललो तर दुकान संध्याकाळी बंद होतील. म्हणजे हा इंटरव्ह्यू तुम्ही जर दुपारी टाकला तर सकाळी संध्याकाळी दुकानं बंद होती सगळ्यांची. मी आता निदान एवढं तरी बोलतोय, काय का बरं घाबरतात यार, परत माझं सगळं कसं ते बिचारे घर बीर सोडून येतात तिकडे. ही जी वृत्ती आहे ना ही डेसली पाहिजे सगळ्यात पहिली तर. आणि मी करणार ते भविष्यात कधी ना कधीतरी. कधी कुठल्या आर्टिस्टचं कोणी असं काम नाही थांबवता आलं पाहिजे. आताही बोलतात मला की माझ्यासोबत लोकांना कामं करू देत नाहीत, किंवा मग इकडे तिकडे फोन करून सांगतात की ह्याला हे करू नका ते करू. आताही सांगतात. आता रिसेंटलीची गोष्ट आहे सगळी. म्हणजे सगळ्यांना सांगेन कधी कोणाचं पोट नका मारू, कोणाचं काम नका मारू. माझ्यासोबत सगळ्यांना माहिती की माझ्यासोबत काय काय कोण कोण काय काय करते ते. पण ह्याने काय समाधान मिळणार आहे मला माहिती नाही. मला कळतं की आता आपला हा दरवाजा बंद झाला का दुसरा उघड्या. तिकडे पण सेम होतं. मला फेक स्माइल देता येत नाही, मला खोटनाट्या मिठ्या मारता येत नाही, मला खोटनाट अरे कसं आहेस काय. रेसमध्ये एकत्र धावणारे कधीच तुमचे मित्र होऊ शकत नाही. ते फक्त आणि फक्त तुमचे कॉम्पिटिटर होऊ शकतात. चला हवा येऊ द्या. गरम व्हायला लागले बाजूला. मला माफ करा, मला माहिती तुम्ही मला माराल. सई मॅडम. सगळ्यांनी बिंदास कामं करा, रिलॅक्समध्ये कामं करा. तुम्हाला मी तुमचा बॉस मी आहे, मी तुम्हाला काही बोलणार नाही. 9ची शिफ्ट 8ला पॅकअप. नमस्कार, मी मेधावी खोडके. मटा मनोरंजनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि आज आपल्या महाराष्ट्र टाइम्स स्टुडिओमध्ये एंट्री झालेली आहे गौरव मोरेची. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. कमाल, म्हणजे सुरुवातच आपली एनर्जीनी झालेली आहे. तर गौरव, तू फार शून्यापासून तुझी सुरुवात आहे, अख्ख्या घराघरामध्ये पोहोचलेला आहेस. सगळ्यांनाच म्हणजे तुझं काय रिअल लाईफ आहे किंवा काही जाणून घ्यायला फार आवडतं. सो अर्थात प्रेक्षकांना तुझी रोजची रुटीन काय आहे किंवा तू दिवसाची सुरुवात कशी करतो, रोजचं एक्सरसाइज म्हणा किंवा काय व्हॉट एव्हर, तर त्याबद्दल सगळ्यात आधी काय सांगशील? मी आता सध्या माझं रुटीन थोडं चेंज केलेलं आहे. मी सध्या जरा तब्येतीवर जास्त लक्ष देतोय, जे मी मधल्या काळात म्हणजे खूप वर्ष झाली देत नव्हतो. मग मला असं वाटलं की आता आपल्याला इथं टिकून राहायचं आहे तर काय पाहिजे तर हेल्थ आपली सांभाळायला पाहिजे. सध्या मी हेल्थ सांभाळतो. त्याच्यानंतर मग दिवसभरात मग सिनेमा बघणं, मग काही ऑडिशन आले तर ऑडिशन देणं, आणि नवीन काम शोधत राहणं. म्हणजे ह्यांना ओळखीतले जेवढे आपले आहेत त्यांना फोन करा, कास्टिंगवाले आहेत त्यांना मेसेज करा की काय असेल तर मला जरा कळवा. तर हे सगळे दिवसभराचं आपलं रुटीन असतं. मग चालूच असतं. मग सिनेमा बघणं, मित्रांना भेटणं, नवीन कुठले प्रोजेक्ट आले ते बघणं. मग एखादा आपल्या मित्राचा सिनेमाचा प्रीमियर असेल तर तिकडे जाऊन त्याला शुभेच्छा द्या, का त्याला पण कॉन्फिडन्स मिळतो की आपले मित्र आले सिनेमा बघायला. हे आणि नवीन गोष्टींबद्दल डिस्कशन की काय करता येईल, कसं करता येईल, काय असायला पाहिजे असं. सो सगळ्यात महत्वाचा प्रश्न, जेव्हा तुझं इंडस्ट्रीत पदार्पण झालं, पहिलं पाऊल आपण जेव्हा म्हणतो, आता जर तुला ते आठवलं तर नेमकं काय आठवतं बरं? मला असं आलं की मी पहिला कॅमेरा समोर आलो तेव्हा हास्य आपलं काय म्हटलं तो मालिका यार, मी कसं विसरू शकतो यार, हास्य सम्राट भाग 2. त्याच्यात मी पहिल्यांदा आलो होतो. मी सहज ऑडिशन दिलं होतं, मित्रांसोबत आपण मजा मस्ती करत होतो. तरी मला म्हणाले जाऊन तू पण होशील. म्हटलं अरे हे होणार नाही. मी झालं आणि मी सिलेक्ट झालो आणि मी तेव्हा टीव्हीला आलो पहिल्यांदा. तिथून माझी पहिली सुरुवात झाली होती. तर त्याच्यानंतर मग म्हटलं त्याच्यात काय थांबून काय होणार नाही, आपलं खूप शिकायला येतं. मी खूप लहान होतो तेव्हा, मी 18-19 वर्षाचा असेल मी, एवढा बारीक होतो मी. त्या वयात मी आलो म्हणजे पहिलं मी स्क्रीनला आलो. मला माहीतच नाही, मला कुणीच नव्हतं माझ्या आजूबाजूला मला सांगायला की काय करायला लागतं, कसं करायला लागतं. पण ते कुणी नसल्यामुळे मी शिकत गेलो, हे मला बरं वाटतं. तर कुणी असतं तर मी रिलॅक्स राहिलो असतो की माझ्या पाठीशी सगळे आहेत म्हणून, की कुणीतरी मला सांगते म्हणून. तर माझं डोकं चाललं नसतं किंवा मी तेवढं करण्याचा प्रयत्न केला नसता. आणि माझ्या लकीली मी जे करत गेलो ते मला थोड्या वेळाने का ते मिळत गेलं, कारण मी त्या गोष्टीबद्दल तितका पॉझिटिव्ह राहिलो. त्याला काय म्हणतात मॅनिफेस्टिंग. हां, तर ते मी जास्त करत गेलो. ते मी सतत त्याला हे करत गेलो. हां, प्रत्येक गोष्टीला, कारण त्याशिवाय होणार नाही. तिथे राहिलं तरच ते होईल. नाही तर चला झालं ना आपण झोपलं ना, तिथे सबकॉन्शियस माइंडमध्ये राहायला पाहिजे. आणि ते करत गेलो. मग मला शिकण्यासाठी काय करावं लागेल तर मी ते सगळं करत गेलो. मी सगळ्यांना भेटत गेलो. ओके, आपण बऱ्याच वेळेस आपण म्हणतो ना की सुरुवातीच्या टप्प्यात कोणी ना कोणी व्यक्ती आपल्यासोबत असतं, करिअरच्या म्हणा किंवा पदार्पण इंडस्ट्रीमध्ये म्हणा. तर त्यावेळेस कोण तुझ्या सोबत होतं? नेमकी कोणाची साथ तुला लाभली? मला कोणाचीच नाही लागली. मला तर बऱ्याच जणांना सांगितलं तू कसं इंडस्ट्रीत काम करतो इथंच बघतो म्हणून. तर माझं असं व्हायचं की आताही बोलतात मला की माझ्यासोबत लोकांना कामं करू देत नाहीत,
किंवा मग इकडे तिकडे फोन करून सांगतात की ह्याला हे करू नका ते करू. आताही सांगतात, आता रिसेंटलीची गोष्ट आहे सगळी. आणि सगळे असे, त्यामुळे मी एकटा राहायला मला आवडतं. मी एकटा राहतो. दोघं तिघ आहेत आपले, अभिनय बेर्डे आणि विशाल देवरुखकर यांच्यासोबत जास्त राहतो मी. कारण म्हटलं नको आता बाकीच्या गोष्टी मी झेलू शकत नाही. आपल्याला काम करायचं आहे, कारण घर आहे, सगळंच आहे, नवीन घर झालेलं आहे, त्या सगळ्या गोष्टीचा एम आहे आपल्याला. पण हे मला कधी कधी असं वाटतं की का असं करतात लोक, मला आजपर्यंत कळलेलं नाहीये. आणि मग म्हटलं ह्यांना उत्तर काय द्यायचं तर आपलं कामाने उत्तरं देऊया. पण मला असं वाटतंय, म्हणजे सगळ्यांनाच सांगेन, कधी कोणाचं पोट नका मारू, कोणाचं काम नका मारू. कॉम्पिटिशन आत्ताच आपण जे ऑफ कॅमेरा डिस्कस केलं ते हेल्दी असायला पाहिजे गोष्टी. पण लोक तसं नाही करत, तसं नजरेत ठेवतात. पण तुम्ही तुमच्या ह्या अशा वागण्याने एक मित्र, एक व्यक्ती तुमच्या आयुष्यातनं कायमचा घालवत आहे. माझ्यासोबत सगळ्यांना माहिती की माझ्यासोबत काय काय कोण कोण काय काय करते ते. पण ह्याने काय समाधान मिळणार आहे मला माहिती नाही. पण तुम्ही तुमच्या ह्या अशा वागण्याने एक मित्र, एक व्यक्ती तुमच्या आयुष्यातनं कायमचा घालवत आहे, हे तुमच्या लक्षात येत नाही. नेमकं नाव घेऊ नको कोणाचं, पण जर समजा तुला तो सांगायची असेल, ती गोष्ट सांगायची असेल, नेमकं काय घडलं तर काय सांगू शकशील? काय नाही, सांगतात की बाहेर माझ्या बरोबर कामं नाही करायची. मग दुसरीकडे एकदा मी एक मालिका करत होतो, तिकडे फोन करून सांगितलं की ॲट अ टाइम 2-2 शोज करणार आहे. सो मग त्याला करू देऊ नका आणि त्याला थांबवा. म्हणजे सगळ्यांनाच सांगेन, कधी कोणाचं पोट नका मारू, कोणाचं काम नका मारू. 3-4 महिने 6 महिने मी इकडे काम करणार आहे. 6 महिन्याच्या नंतरच आपण बघतोच ना, याला त्याला भेटतोच. आता घरी असतो तर आपण आता एक काम चालू आहे तर रिलॅक्स राहत ना, याला त्याला मीच भेटतो ना. तुम्ही पण तसं, माझ्यासोबत सगळ्यांना माहिती की माझ्यासोबत काय काय कोण कोण काय काय करते ते. पण ह्याने काय समाधान मिळणार आहे मला माहिती नाही. करून आणि सगळ्यांना सांगून की ह्याच्याबरोबर काम करू नका, त्याच्याबरोबर काम करू नका, ह्याच्यासोबत राहू नका, बोलू नका, या गोष्टी लहानपणी ठीक वाटतात. तुम्ही मोठे आहात यार, तुम्ही सांगतात की बाहेर माझ्या बरोबर कामं नाही करायची. मग दुसरीकडे एकदा मी एक मालिका करत होतो, तिकडे फोन करून सांगितलं. एक माणूस, एक व्यक्ती गमवत आहे कायम. म्हणून मला ती गोष्ट मग नाही पडली की मी बघत सुद्धा नाही आजूबाजूला कोणाकडे. बाय तुमचं तुम्ही, आणि तुम्ही तुमच्या झुंडीने राहा, ग्रुपने राहा. मला काय फरक पडणार आहे? मला कोणीतरी डिरेक्टर हवाय, एक फिल्म हवे, एक काम हवं, जे मला करायचं आहे ते करणार मी घरी जाईन, दुसरं काय करणार आहे. येस, बरोबर. पण यावर मला असा प्रश्न सुचतोय की मराठी इंडस्ट्री आणि हिंदी इंडस्ट्री या दोन्ही बद्दल जर तुला सांगायचं असेल चांगलं वाईट गोष्ट, तर तू काय सांगू शकशील? बघ, आता मला चांगलं वाईट असं म्हणायला गेलं तर दोन्हीकडे चांगलंच आहे. काम दोन्हीकडे चांगलं होत आहे. प्रत्येक जण ऍक्टर म्हणून तुम्हाला सिलेक्ट करतो. तर मला असं म्हणायचं की मी माझ्या इंडस्ट्रीत काम करतोय ना, तिथे मी चांगलं काम केलं तर त्यांना हा रिजनल मध्ये हिट आहे, चांगलं काम करतो, याचा फायदा आपल्या सिनेमाला होऊ शकतो ना, हिंदी सिनेमाला. तर दोन्हींची कामं चांगली आहेत. आता तो हिंदी इंडस्ट्री म्हणा, तेलुगू इंडस्ट्री म्हणा, मोठी इंडस्ट्री आहे. तिकडे मग ट्रीटमेंट आणि या सगळ्या गोष्टी असतात. आणि आता आपण आपल्याकडे काम करतो तेव्हा आपल्याला माहिती आहे आपलं आहे, आपलं घरचं आहे. कशी ट्रीटमेंट असते नाही, त्याच्यात सगळीच जसे आपल्याकडे सेम तसेच आहे. फक्त तिकडे जरा ते ऍक्टरकडे खूप असं हे बघतात, अरे यार मराठीतून आलेला आहे, भारी नट आहे, म्हणून रिजनल मध्ये स्ट्रॉंग होणं खूप गरजेचं आहे नेहमी, मला असं वाटतं. कारण अरे ते विचारतात ना, अरे हा काय करतो सर, हा हिंदीत मराठीत फेमस आहे, प्रचंड मोठा ऍक्टर आहे किंवा ही मोठी ऍक्ट्रेस आहे, तर तुमचा रिस्पेक्ट आपोआप वाढतो. बाकी काय, आणि एक्सपोजर मोठं मिळतं, तुम्ही सगळीकडे पोहोचता, बस हाच फरक आहे. दुसरा बाकी काम, रोल, कॅमेरा, ऍक्शन सगळीकडे सेम आहे. हा, पण मला आपल्याकडे काम करायला जास्त मजा येते, कारण मी आपल्या भाषेत रुळलोय ना आपण, त्याच्यामुळे आलं का तर मग डेफिनेटली करतो मग मी. जसं आता तू म्हणालास की फेमस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बोललास, अर्थात तू फार फेमस आहे, सगळ्यांच्या घराघरात पोहोचलेला आहेस. पण यावर मला विचारायचं की सक्सेसचे असे टप्पे असतात, तर या टप्प्याबद्दल जर तुला बोलायचं असेल तरी तर काय म्हणशील? यशस्वी जेव्हा आपण होतो ना तेव्हा टप्पे असतात, छोटे मोठे वेगवेगळे टप्पे असतात, तर त्या टप्प्याबद्दल तुला बोलायचं असेल, पहिलं यशस्वी कधी झालास, किंवा मग या स्ट्रगल मध्ये असं असं झालेलं आहे, असे असतो ना प्रत्येकाचा किस्सा, तर तसा तू काय सांगशील? माझा प्रॉब्लेम काय, मी खरं बोलतो, जी गोष्ट मला पटत नाही मी सांगतो, ती काही लोकांना पटत नाही, आधीपासूनचीच गोष्ट आहे. मग त्यांचं इगो हर्ट होतात, मग ते त्या प्रोजेक्ट मधून आपल्याला आउट करतात किंवा मीच जातो, असं आहे. दोन्ही पण गोष्टी आहेत. मग ते परत हे करत नाहीत. मग मला कळतं की आता आपला हा दरवाजा बंद झाला, दुसरा उघड्या, तिकडे पण सेम होतं.
तिसरा मग मला कळतं की अरे यार आपण हाजी हाजी करत नाही, सर सर करत नाही म्हणून आपण मागे आहोत थोडेसे. पण त्याचा मला प्लस पॉईंट असं वाटतं की मी नाही करत तेच बरं का, मी स्वतःला आरशात बघतो तर मला माझी लाज नाही वाटत. करेक्ट वाटतं हे करेक्ट आहे. मला आरशात बघताना स्वतःची लाज नाही वाटली पाहिजे. मी आज यार मी हाजी हाजी करून काम मिळवले किंवा सर सर करून काम मिळवले. माझी किती कामं तुम्ही थांबवाल किंवा कोणाला थांबवाल, ते तुमचं अपयश आहे, माझं नाही आहे. माझं काहीच अपयश नाही आहे. आज तुम्ही नाही उद्या दुसरं कोणीतरी माझ्या बरोबर काम करायला तयार होणारच आहे ना. बरं नाही झालं तर आम्ही तयार करू. पण असं कधी डिसअपॉइंट होतं का, आणि झाल्यावरती नेमकं काय तुझा मूलमंत्र काय असतो? कोणाला होणार नाही. काय असं काम थांबवल्यानंतर कोणाला होणार नाही, सगळ्यांनाच होईल. तुम्हाला पण होईल. तुम्हाला जर असं वाटलं की मी घरी येऊन निघाले, मी कोणालाच काय बोलत नाही काय ना, अचानक मला असं का होतंय, तर ते कोणाला पण मी म्हणतो की जाऊ दे, ही त्यांची वृत्ती आहे, त्यांना असं वाटतंय म्हणून असं करतायत. कुणी ना कुणीतरी येईल ना आपल्यासोबत काम करायला. कोणीतरी असं असेल की यार मला गौरव मोरे सोबत काम करायचं आहे, असं कोण ना कोणतरी विचार करत असेल ना, तर त्याच्यासोबत मग तितकं चांगलं काम करूया. का असताना जास्त प्रामाणिक असेल ना तर माणूस त्याला मूर्ख समजतो, ही जगाची म्हण आहे. बरोबर आहे, खरं आहे हे. पण तो मूर्ख नाही, तो सगळ्यांना त्याच्या नजरेतून सेम बघतो की अरे हा आपला आहे, ही आपली आहे, हे आपले आहेत. पण आपलं काय ते ह्युमन टेंडन्सी ती चुकीची आहे ना. प्रॅक्टिकल मला खूप जण म्हणतात तू प्रॅक्टिकल राहा, इमोशनल नको राहा. म्हणजे माझ्या रक्तातच नाही, ते मी नाही करू शकत. तुम्हाला करायचं आहे बिंदास करा. मला फेक स्माइल देता येत नाही, मला खोटनाट्या मिठ्या मारता येत नाही, मला खोटनाट्या अरे कसं आहेस काय मला असं बोलता येत नाही. इंडस्ट्रीमध्ये खूप सुरू आहे. हो ते काय त्याच्याकडे आता ह्या क्षणात दोघं मिठी मारतील, एकत्र ताटात जेवतील, मागे लगेच अरे असं अरे कसं तसं सगळं करून झाले, मी सगळं बघून झाले, मला सगळे अनुभव आहेत. त्याच्यामुळे मी काय बाबा सगळ्यांच्या पलीकडे म्हणजे. पण यातून तू स्वतःला कसं लांब ठेवतोस, कसं आहे ते? हा पण मग तेच बोलला, माझे काही असे मित्र आहेत जे क्रिएटिव्ह आहेत, जसं अभिनय बेडेचा मग अशी उल्लेख केला, विशाल देवरुकरांचा उल्लेख केला मी. मग ह्या जे ज्यांना माणसाची जाण आहे, आपलं काम प्लस माणसं, मी अशा लोकांसोबत जास्त वेळ स्पेंड करतो. मग किंवा माझे जे मित्र आहेत, मग जुने मित्र आहेत आपले, त्यांच्यासोबत मी राहतो किंवा मग घरी असतो, दोन्हीपैकी एक. फार असं हे नको व्हायला. ओके. मला बोलण्यातून दिसतं की फार संघर्षातून तू पुढे आलायस. म्हणजे तुझ्या बऱ्याच मुलाखती पाहिल्या, खूप शून्यातून वर आलेला संघर्ष खूप केलेस, आताही संघर्षच करतोय, तेच सुरू आहे. सक्सेस नंतर पण तेच आहे. मग असा मोठा संघर्ष तुझ्या आयुष्यातला कोणता होता बरं, जर सांगायचं झालं? मोठा फार संघर्ष आताही आहेच संघर्ष, पण तरी एक त्यातल्या त्यात आपल्याला आपण बोलायचं झालं तर? नाही, रोज संघर्ष हाच आहे ना की तुम्ही कोणाला कसं टॅकल करताय. तुमच्या आयुष्यातली संकट रोज येतात तुम्हाला, तेव्हा तुम्ही त्या संकटांना कसं सामोरं जाता, हेच आहे. मी म्हणतो की ही सिच्युएशन आहे ना, ही निघून जाईल, ही वेळ आहे, ही बदलून जाईल. हेच फक्त मी फॉलो करत गेलो. आजचा दिवस आहे, हा पण निघून जाईल, उद्या चांगला दिवस येईल. आपण म्हणतो नवी सुरुवात, नवी पहाट. मी तसा विचार करतो आणि तसं काम करायला लागतो. फक्त ह्या सगळ्या गोष्टींमुळे असं होतं की यार आता तरी बस झालं पाहिजे. पण मला सांगतात सगळे की नाही, हे होणार, ही मला बदलून जाईल. हेच फक्त मी फॉलो करत गेलो. आजचा दिवस आहे, हा पण निघून जाईल, उद्या चांगला दिवस येईल. आपण म्हणतो नवी सुरुवात, नवी पहाट. मी तसा विचार करतो आणि तसं काम करायला लागतो. फक्त ह्या सगळ्या गोष्टींमुळे असं होतं की यार आता तरी बस झालं पाहिजे. पण मला सांगतात सगळे की नाही, हे होणार. ही मला नेहमी असं वाटतं की रेसमध्ये एकत्र धावणारे कधीच तुमचे मित्र होऊ शकत नाही. ते फक्त आणि फक्त तुमचे कॉम्पिटिटर होऊ शकतात. रेस संपल्यानंतर ते तुम्हाला मिठी मारतील, पण मध्ये तुम्ही पडा मारा ते बघणार नाही तुमच्याकडे. फॅक्ट आहे. बस मला एवढंच कळते की ते तुमचे मित्र नसू शकत, ते तुमचे कॉम्पिटिटर आहे. महत्वाचा प्रश्न, तू सिनेमाकडे म्हणजे फार सिनेमाचा अभ्यास करतो, सगळ्या गोष्टी निरीक्षण करतो, तर ते निरीक्षण नेमकं कसं करतो आणि ते स्वतःमध्ये कसं आत्मसात करतो? आणि जर कोणाला सांगायचं असेल की बाबा सिनेमाचा असाच अभ्यास करा, हे निरीक्षण करा, तर त्याबद्दल काय सांगशील? आता हे मी खूप आपले जे मोठे मोठे डिरेक्टर झालेत, ऍक्टर झालेत, त्यांचं जे विजन आहे ते सिनेमाकडे कशा पद्धतीने बघतात ते मी ऐकलेलं आहे. मग त्या पद्धतीने माझ्या पद्धतीने सिनेमा बघतो. मग त्यातली सिनेमॅटोग्राफी असेल, एडिटिंग असेल, आपल्याला कळत नाही ना, ऍटलिस्ट शिकण्याचा तर प्रयत्न करूया. त्यांना काय सांगायचं आहे, त्याचं मग त्या ऍक्टरने कसं कॅरेक्टर प्ले केलेलं आहे, भले ते आपल्याला जमू दे किंवा नाही, पण त्याने कसा प्रयत्न केलाय, तो काय विचार करतोय. मी हा विचार करूनच मी बघत असतो की समजा
सॉरी या ठिकाणी मी असतो तर मी ॲज अ गौरव मोरे मी या कॅरेक्टरला मी काय विचार करून काम केलं असतं. तशी संधी अजूनपर्यंत मला आलेली नाही. मला एक बॉयज 4 मध्ये आली होती वेगळं काम करण्याची संधी, जय भीम पॅन्थर मध्ये आली होती वेगळी काम करण्याची संधी. पण हे माझं डिपॉझिट आहे जे मी बघतोय ते FD आहे माझं. जेव्हा माझ्याकडे काय येईल मी डेफिनेटली त्यातलं असं म्हणतील प्रेक्षक एवढं तर म्हणतील नाही रे ह्याने ऍटलिस्ट ना तो तसा करण्याचा प्रयत्न तरी केलेला आहे. आणि मी डिरेक्टर ऍक्टर आहे. डिरेक्टरने मला सांगितलं हे कर मी तेच करणार. मग तो सिनेमा हिट झाला किंवा काय असू द्या तो माझ्यावर सगळं. हा कारण मी डिरेक्टरला कधीच क्रॉस करत नाही, कुठल्याच डिरेक्टरला कधी क्रॉस करत कारण त्यांच्या डोक्यातली ती फिल्म असते. सो मी कोणी कसं काम केलंय स्टोरी आता ह्या क्षेत्रात आपण गेली 10-12 वर्ष असल्यामुळे आपल्याला माहिती आहे स्क्रीन प्ले म्हणजे मित्रच आहेत ना सगळे आपले, तर ते कसं लिहितात त्यांचे डायलॉग कसे लिहितात. मला तर नेहमी कौतुक वाटतं लेखकांचं की त्यांना सुचतंय, हे गॉड गिफ्ट आहे त्यांना. ते लिहितात म्हणून सिनेमा घडतो, म्हणून गोष्टी घडतात. तर त्यांना हॅट्स ऑफ आहे की त्यांच्यामुळे ते आपल्याकडे येतं आणि आपण ते प्रेझेंट करतो. म्हणून मी त्यामुळे सिनेमा बघताना अरे ह्यानी केलाय असं ना थोडं बघायला मी का केलाय, कशासाठी केलाय, का लिहिलंय, कसं लिहिलंय हे जर बघितलं तर त्यातलं 10% तर प्रत्येकाला कळेल. बरं जी लोक या क्षेत्रात नाहीयेत ते जास्त हुशार आहेत कारण ते रोजचं बघणं आहे त्यांचं. तर ते सजेस्ट करतात काय ते मित्र आम्हाला सजेस्ट करतात की हे फिल्म बघ ते फिल्म बघ, भले ते आपल्या क्षेत्रात नसते पण त्याचं बघणं चांगलं आहे. कमाल आहे. तू आत्ताच नाव घेतलं जय भीम पॅन्थर या चित्रपटात तू काम केलं, तर त्या चित्रपटाबद्दल जर तुला काय सांगायचं झालं, विशेष सांगायचं झालंय किंवा एक संदेश बोलतो ना आपल्याला ते द्यायचं असेल तर ते तू काय देशील? नाही जय भीम पॅन्थर ही गोष्ट अशी आहे की आत्ताची जी तरुण पिढी आहे आपली सगळीच काय होतं ना काय यांना कळत नाही नेमकं काय केलं पाहिजे. त्यांना एक मार्गदर्शक लागतो. मग आपण कुणाच्या तरी मागे जातो आणि मग त्यांना कळतच नाही काय करावं आणि त्यातच तारुण्य निघून जातं सगळं आणि मग आफ्टर 30-35 ते फ्रस्ट्रेशन येतं. पॉलिटिकल लोकांच्या मागे सगळीकडेच कुठे कोणाचा बॉस असेल, पॉलिटिकल कोणीतरी असेल किंवा अजून कोणीतरी असेल आपण त्याच्या मागे राहतो, प्रामाणिकपणे काम करतो पण आपलं काहीच होत नाही. आपल्याकडे 10 वर्ष लाईफ मध्ये निघून गेलेली असतात मग ते फ्रस्ट्रेशन येतं. सो पहिलं प्राधान्य तुम्ही स्वतःला द्या, फॅमिलीला द्या, सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षणाला द्या, हुशार बना आणि मग तुम्ही कुठे जा तुम्हाला काय करायचं ते. असा आपल्या सिनेमाचा संदेश आहे. आता जय भीम पॅन्थर नाव देण्याचं कारण एवढंच आहे की संघर्षाची सुरुवात कशी करावी, आपले हक्क कसे आपण मागितले पाहिजे, मिळवले पाहिजे हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. तिथून सुरुवात झालेली आहे ती. म्हणून त्या सिनेमाचं नाव जय भीम पॅन्थर आहे. आणि त्यात तो सिनेमा इतका गोड झालाय, निशांत डाबसेने इतका चांगला सिनेमा केलाय. मला कौतुक वाटतं की आता 2025 मध्ये अशी फिल्म आलेली आहे. आणि मी तर स्वतःला असं वेगळा बघा असं वाटतं की मला मी तशी RCT मॉनला शो लावलेला आपण तर तेव्हा बघायला गेलेलो तर असं झालं की मला यार अजून आपल्याला म्हणजे जबाबदारी दिलेली आहे डिरेक्टरने, पुढे जाऊन आपल्याला अजून काहीतरी वेगळे ह्या सिनेमा बघून दुसरं कामाला तर अजून जबाबदारी वाटली. सो त्याची तयारी करत गेलं पाहिजे. पण आता काय आपल्या बाजूला असं वातावरण असतं तयार होतं की परत डिस्टर्ब व्हायला होतं इकडून तिकडून, पण हरकत नाही. चांगला सिनेमा झालाय आणि सगळे बघतायत. आता जे म्हणतात की आम्हाला सिनेमा बघायचा तिकडे आपण सिनेमा घेऊन जाऊन सिनेमा लावतो असं नाही की नाही. आपण तो सिनेमा बिझनेससाठी नाच केलेला आहे. एक सोशल मेसेज सामाजिक सिनेमा म्हणून तो सिनेमा केलेला आहे. तुझ्या बोलण्यावरून म्हणजे जसं की तू फार प्रामाणिक आहे, संघर्ष पण सगळंच सांगितलं. सो काही वेळेस ना प्रामाणिकपणा म्हणा किंवा आपला चांगुलपणा म्हणा कोणाबद्दल तू वाईट बोलत नाहीये, पण जे म्हणजे बोलतात ना जे आपल्याबद्दल आपल्याविषयी चुकीचं घडते ते मोकळा होतेच पण कोणाला वाईट बोलत नाही किंवा कोणाचं वाईट चिंतत नाहीये. मी जर वाईट बोललो तर त्यांची दुकानं बंद होतील. मी जर नावं घेतली, मी जर सांगितलं ती दुकान उद्या सकाळी बंद होतील. कारण असं करायची इच्छा नाही मी तेच म्हटलं ना, मी नाही कोणाचं काय काम पुढे करू शकत, बंद करू शकत. कारण आपला जो प्रेक्षक वर्ग आहे तो सगळा आपल्याला मानणारा वर्ग आहे, मिडल क्लास आहे. जे मला मेसेज येतात तर तुम्ही आम्हाला घरचे वाटता. एकदा कमेंट अशी होती की तुझं सक्सेस बघून असं वाटतंय घरातला मोठा मुलगा, आमच्याच घरातला मोठा मुलगा मोठा होतोय. तर अशी लोक लगेच यांना लांब करतील ना, तोडतील. मग मला ते नाही हे करायचं, कोणाचं नाव बिव नाही घ्यायचे. त्यांना जे करायचं त्यांना करू द्या, कारण ते शिकलेत. बरोबर, ते लहानपणापासून ते शिकलेत म्हणून ते कधी मोठेच नाही झालेत. पण जसं बाबासाहेब म्हणतात की अन्यायाला विरोध केला पाहिजे, राईट.
सो अन्याय, आता हा अन्याय होतोय, सो तुला असं वाटत नाही की अन्यायाला विरोध झाला पाहिजे किंवा कुठेतरी बोलावं यांना किंवा कुठेतरी हे स्टॉप झालं पाहिजे? जसं आता तुझ्या बाबतीत होतंय तर अर्थात तू ऍक्शन घेत नाही तर दुसऱ्यांच्या बाबतीत पण हे होऊ शकतं. सो त्यामुळे तुला असं वाटत नाही? नाही, होत असेल ना. माझ्या बाबतीत होतं म्हणलं तर त्यांच्या बाबतीत होत असणार. होणार, म्हणजे ऍडव्हान्टेज तर अजून जास्त घेणार की हा गप्पा बसला तर दुसरा पण गप्पा बसेल. पण मी माझं असं म्हणणं आहे की मी आता निदान एवढं तरी बोलतोय, काय का बरं घाबरतात. बरोबर. यार परत माझं सगळं कसं, ते बिचारे घर बीर सोडून येतात तिकडे. आता आपण मुंबईत राहिलेलं असल्यामुळे मला काय वाटत नाही, आपलं घर आहे, सगळी फॅमिली आहे. पण जे बाहेरून येतात त्यांना तर भीती आहे ना. मग ही जी वृत्ती आहे ना, ही ढेसली पाहिजे सगळ्यात पहिली तर. आणि मी करणार ते भविष्यात कधी ना कधीतरी. कधी कुठल्या आर्टिस्ट कोणी असं काम नाही थांबवता आलं पाहिजे. नका तुम्ही काय करू, पण असं हे करून हे नका करू. त्याच्यासाठी मी काहीतरी करणार आहे. कारण मी म्हटलं जसं आता माझ्यासारख्या पोराला तुम्ही असं करू शकता, तर गाव नवीन पोरं येत असतील, गावावरून येत असतील बाहेर, त्यांच्यासोबत किती करत असाल. त्यांना ते विचारलं घर भाडं भरावं लागते, सगळं करावं लागते. तर त्यांच्यासोबत असं नाही व्हायला पाहिजे. खरंच ही फार चुकीची गोष्ट आणि टेन्शन येण्यासारखी पण गोष्ट आहे. का नाही ना, आपण कुठल्या तरी अपेक्षेने करिअर करतो आणि तुम्ही त्याला असं वळण देत असाल तर मग त्याला काय अर्थ आहे? बरोबर. या सगळ्या बाबतीत एक प्रेरणादायी व्यक्ती कोण आहे बरं? म्हणजे तू शांत आहेस किंवा जे काही तू आता एक घेतलंयस ना स्वतः, म्हणजे काय म्हणू शकतो आपण, शांततेचा मार्ग. तर हे शांततेचा मार्ग, ही जी प्रेरणा तुला मिळते ती कुठून मिळते? हाय, आपल्या आजूबाजूला मित्र आहेत ना आपले, ते सांगतात ना तू काहीच बोलू नको. पण म्हटलं मी नाही बोललो तरी ते तसं करतात आणि बोललो तरी करतात. तर मग आम्ही होतो तुला काम द्यायला, आम्ही तुला खांदू, शांत राहा, स्वतःकडे लक्ष दे, स्वतःकडे लक्ष दे, कामाकडे लक्ष दे. तुला आम्ही सपोर्ट करतो, आम्ही तुला करतो मोठं करायचं असतं, म्हणजे काम देतो तुला आम्ही कुठून, जरा टेन्शन घेऊ नको तू. अच्छा. पण कधी असं झालंय का की तोंडावर तू कोणाच्या बोललायस किंवा बोलायचंच आहे? सगळ्यांना बोलतो मी, सगळ्यांना बोलतो. अच्छा. मी लय जीव लावतो, मी मरणाचा जीव लावतो. मित्र असेल कोणी असेल, मी जीव लावतो मरणाचा. पण तोडलं नाही मी कधी एकदा, मग नाहीच बघत मी बघतच नाही, मग त्या माणसाकडेच बघत नाही मी. मग तुम्ही नॅशनल अवॉर्ड घेऊन या का ऑस्कर अवॉर्ड घेऊन या का मोठी मर्सिडीज घेऊन या, मी नाही बघत तर नाही बघत. आणि हे जे माझ्या जवळचे त्यांना बरोबर माहिती आहे. मी कधीच खाणं पिणं काढत नाही किंवा मी प्रामाणिकपणे जीव लावतो, मैत्री प्रामाणिकपणे करतो मी. पण मला जर कळलं की यार नाही, यार आपल्यासोबत गलत व्हायला लागले, मी क्षणात तोडतो. मग नको, मग तू तुझ्या रस्ते, मी माझ्या रस्ते. मग मी नाही, कधीच नाही, आणि कधीच जात नाही मी तर त्यांच्या वाटेतच जात नाही. आले तर मी माझी वाट बदलतो, पण मी बघत सुद्धा नाही. कारण मग मी हर्ट झालेलो असतो, आणि मी हर्ट झालो की मी फार वाईट आहे. माझा सगळं स्वाभिमान माझा जो मी मिळवलाय, आणि मी तेच सांगतो ना, मी असं तसं कमवलं असं तुम्हाला काय नसतं वाटलं, मी काय कुणी असेल तर. पण आपण मायनस मधून आलेलो आहे, आणि इथून पण तुम्ही मला मायनस मध्येच घालण्याचा प्रयत्न करत असाल, ते फक्त तुमचं स्वप्न आहे, ते कधीच पूर्ण. मी मायनस मध्ये कधी जावं हे फक्त मीच ठरवू शकतो, बाकी कुणी नाही. पण तुला जर असं कॅमेरा समोर ऑन कॅमेरा असं शेअर करायचं असेल प्रसंग, तर तो प्रसंग कोणता आहे? खूप प्रसंग आहेत, एक दोन तीन. पण आता एक सांगितलं तुम्हाला की ह्याच्यावर काम नका करू, बाहेर काम नका करू, हाच तर मोठा प्रसंग आहे, दुसरा काय बोलायचा. मी तर सांगितलं, मी आज काय बोललो तर दुकानं संध्याकाळी बंद होतील. म्हणजे हा इंटरव्ह्यू तुम्ही जर दुपारी टाकला सकाळी, संध्याकाळी दुकानं बंद होती सगळ्यांची. बापरे. ओके, थोडा वेगळा मुद्दा आहे. सध्या सोशल मीडियावरती अनेक इन्फ्लुएन्सर आहेत आणि त्यांना वेगवेगळी कामं मिळतात. तर तू त्याच्याकडे कसं बघतोय? म्हणजे कलाकार, म्हणजे एकांकिका करून आलेले वर पुढे, आणि त्याचबरोबर छोटेसं काहीतरी करून मग ते सिरियल करतायत किंवा मूवीमध्ये काम करतायत, तर त्याबद्दल तुझं काय? त्यांचा प्रयत्न आहे ना, करतायत बरोबर, बरं त्यांना 4 पैसे सुद्धा मिळत आहेत है ना, ते करतायत. मग ते काही अजून आहेत जे एकांकिकेमध्ये पण काम करतायत, सोशल मीडियाचा पण वापर करतात. आता आम्ही असताना सोशल मीडियाचं तर आम्ही पण तेच केलं असतं, जे ते करतात. त्याच्यामुळे ते ट्राय करू बघतात त्यांना की फॉलोअर्स चांगले आहेत त्यांचे, ते फेमस पण आहेत, तर बघायला काय हरकत आहे, ते पण तसं करतात. पण मला असं वाटतं की त्यांनी पण अजून थोडी मेहनत करायला पाहिजे सगळ्यांनी, आणि म्हणजे जेणेकरून काही नवीन आपल्यापर्यंत येईल. आता रील समजा आमच्या टायमाला रील असतात, तर आम्ही पण बट ऑफिसला केलंच असतं ना, कोणाला पैसे मिळालेले आवडणार ना की यार तुला आमच्याकडे बोलवतो, तुला पैसे मिळतील. एखाद्याच त्या गोष्टीमुळे घर पण चालतंय, आपण हा पण विचार केला पाहिजे. पण तरी म्हणजे जे खरखरचे कलाकार आहेत किंवा ज्यांनी फार मेहनत घेऊन पुढे येतात, तर त्यांच्या पोटावर ते
नाही नाही नाही, ते थोडी सांगतात कोणाला, ते कोणाला बोलतच नाही बिचारे, ते त्याचं त्याचं काम, मी तेच बोलतो, त्याचं घर चालते त्याच्यामुळे, त्यांना एक इन्कम सोर्स मिळतो, तर ब्लेम नका करू त्यांना, असं माझं म्हणणं आहे. ते थोडी म्हणायला कोणाला आम्हाला घ्या म्हणून, बरोबर आहे, ते त्यांचं काम करतायत, नाही ते त्यांचं काम करतायत, ते कोणाला म्हणतायत का, ते त्यांची पण मेहनत आहे, त्यांचे 3-4 मित्र आहेत, ते शूट करतायत, ते एडिट करतायत, ते तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. फक्त मला जे शिवाय बिवाय देणारे लोक आहेत ते नाही आवडत, हे माझं मत आहे. म्हणजे काय करतात शिवाय देतात ना, शिवाय देणे इट इज नॉट कंटेंट, म्हणजे घाण शिवाय देणे नाही करत, बाकी तुम्ही करताय ते सगळं चांगलंच करताय. आणि अगेन मी तसं की तुमचं घर चाललंय, त्यांना 4 पैसे मिळत आहेत, त्यांच्या फॅमिलीला ते हॅपी ठेवतात, ह्याच्या पलीकडे काय. आणि ते कधीच कोणाला म्हणत नाही ना की मला काय घेत नाही, मला काय घेत नाही, त्यांना आपण एक ते पण ऑडिशन देतातच काही पिक्चर, असं नाही की नाही. असो, गौरवला आता पुढे कोणासोबत असं काम करायला आवडेल, काय काम करायचं याबद्दल जर सांगायचं झालं तर काय सांगशील? मी तर आधीच सांगितलं, शाहरुख खान. हो, शाहरुख खान, अमिताभ बच्चन सर, हे 2 यांच्यासोबत काम, मी बऱ्याचदाच इंटरव्ह्यू मध्ये बोललो की त्यांच्यासोबत मला काम करायला फार आवडेल, मला माझं ड्रीम आहे, मला काम करायचं त्यांच्याबरोबर. म्हणजे आणि मला म्हणजे मी स्वतःला विचारलं की तू काय केलं जन्माला, तुम्ही सांगू शकतो की मी हे केलं जन्माला. मला ते, मी त्या प्रचंड खुश असेल की मी काहीतरी सक्सेस केलं मी. ओके, सो एक थोडे वेगळे प्रश्न आहेत ज्याची उत्तरं जी आहेत ना तुला गौरव मोरे स्टाईल द्यायची आहेत. येस. सो पहिला प्रश्न, गौरव तुझ्या डोक्यात पहिल्यांदा अभिनयाचा किडा कधी शिरला? मी एक पात्री स्पर्धा बघितली होती कॉलेजला असताना, तेव्हा 2006-7च्या दरम्यान. 2000 मी काय झालं, मी एक पात्री स्पर्धा बघितली मोनो ॲक्ट, आणि त्यात पोरं काम करत होते सगळे, ते बघून मला असं वाटलं की आईला हे आपल्याला जमतंय, आपण केलंच पाहिजे. दुसरा प्रश्न, तुला अभिनयाच्या बाहेर अजून कोणतं क्षेत्र एक्सप्लोअर करायला आवडेल? मला क्रिकेट खेळायला आवडेल, मला क्रिकेटर बनायला आवडेल मला. जर मी माझी इच्छा आहे, ती इच्छा होती माझी, मला आवडलं असतं, पण भले मी कसाही खेळलो असतो पण मला क्रिकेटर झालं असतं तर मला आवडलं असतं, म्हणून तुम्ही एवढे मॅचेस बघायला जातो ग्राउंडवरती मी. तुला जर सेटवर एक दिवस बॉस बनायचं असेल तर तू कोणते नियम लावशील? सगळ्यांनी बिंदास कामं करा, रिलॅक्समध्ये कामं करा. तुमचा बॉस मी आहे, मी तुम्हाला काही बोलणार नाही. 9ची शिफ्ट, 8ला पॅकअप. सो सेटवर तुझ्यासोबत कोण जास्त मस्ती करतं किंवा तू कोणासोबत जास्त मस्ती करतं, एखादा क्षण शेअर करायचा? क्षण असं काय नाही, सगळेच असे इंटरेस्टिंग आहेत. फक्त मी काय करायचो, सेटवर असताना चपलाला पोहायचो, काढायला लावायचो, डबे गायब करून जायचो आणि पळून जायचो. हे मी दिवसभर केलेलं आहे. आणि मग काय, कोणाच्या स्केटमध्ये गेलं की मुद्दाम तिकडे काहीतरी अशा उंगल्या करायचं काहीतरी. बरं, तुला एंडपर्यंत तुझ्याच कॅरेक्टरमध्ये राहायचं आहे, गौरव मोरेच्या. हां, एक गमतीदार प्रश्न आहे, एक अभिनेत्री जी तुझ्यासोबत जोडीदार म्हणून दिसायला हवी होती असं तुला वाटत असेल तर ती कोण असेल? जोडीदार म्हणून मला माफ करा, मला माहिती आहे तुम्ही मला माराल. सई मॅडम. सई मॅडम, तुम्हाला माहीत आहे तुमचा खूप मोठा फॅन आहे आधीपासूनच, त्यामुळे सॉरी. 1 नंबरला तुम्हीच असाल, बाकी सगळे नंतर. मग नाही 1 नंबरला माझी आवडती अभिनेत्री, मला आवडणाऱ्यामध्ये सई मॅडम माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये ऑलवेज नंबर 1 आहेत माझ्यासाठी. तर तुम्ही असा प्रश्न विचारला तर मला फोन येईल आता, सॉरी, जे वाटतं ते बोललो. तुला ऑन कॅमेरा कोणत्या व्यक्तीची माफी मागावीशी वाटेल? नाही, कोणाचीच नाही. तुझा खास व्यक्ती अभिनय बेर्डे आहे, सो जर त्याच्यासोबत काही प्रँक करायचं असेल तर तुला आता फोन लावायचा त्याला आणि काहीतरी प्रँक तुला जे वाटेल ते करायचं. नाही, मी अभिनयसोबत नाही करू शकत. नाही नको, ते डायरेक्ट शिवाय देतील. त्यांचं विचाराचं नाव खराब होईल, त्यामुळे मला सॉरी. कारण आम्ही फोन उचलला की हारून नाही बोलत. ठीक आहे. कॉमेडी करताना कोणत्या क्षणी गौरव स्वतःच हसायला लागतो? बऱ्याचदा, म्हणजे काही ऑन द स्पॉट काही सगळ्यात पंच आला की मग मलाच हसायला येतं की अरे यार हे कसं काय होऊ शकतं यार, मला हसायला येतं. आणि कुणी एखाद्याने समोरून असं काय केलं की मग मला हसायला येतं.
म्हणजे बऱ्याच आता घरात काकूचं स्किट करताना पण वनितासोबत आम्ही काय केलं की तेव्हा मला हसायला यायचं. त्याच्यानंतर समीर दादासोबत स्किट करताना तेव्हा मला हसायला यायचं. आणि मला असं वाटायचं की यार हे असं होऊ शकतं यार, जास्त हसायला यायचं. आणि मी काय एखादा पंच टाकला की मला पण स्वतःला हसायला यायचं. पण मी एन्जॉय करतो पण सगळे ती मुमेंट. आता तुला रिकाम्या जागा भरायची आहे. गौरव मोरे म्हणून ओळख मिळाली, पण घरच्यांसाठी तू अजूनही डॉट डॉट आहे. त्यांचा बाळा, मला घरी बाळा बोलतात लाडाने. अपयश किंवा स्ट्रगलच्या काळात तुला कोणते विचार पुढे नेतात? हा दिवस पण निघून जाईल, आपण प्रयत्न करत राहाव्या प्रामाणिकपणे. हे ठीक आहे. तुला 5 सेकंदात एक पंचलाईन द्यायची आहे. मी एक शब्द सांगेल, त्यावर तुला पंचलाईन करायची आहे. हां, पंचलाईन. गौरव मोरे. गौरव मोरे काय गौरव मोरे काय रिकाम टेकडा. चला हवा येऊ द्या. आता शो येतोय. चला हवा येऊ द्या. भाऊ कदम. पंचलाईन रे. पंचलाईन काय? चला हवा येऊ द्या. काय पंचलाईन देऊ? सुपर क्लास कॉमेडी असं काय चालेल? काय पंचलाईन हसले पाहिजे लोक. हां चला. हां परत एकदा विचारा. हां परत एकदा विचारता. हां चला हवा येऊ द्या. गरम व्हायला लागले बाजूला. महाराष्ट्राची हास्यचित्र. चला कॉमेडी करूया. आता सिरियस आहे. मराठी इंडस्ट्री यावर काय? मराठी इंडस्ट्री माझा श्वास आहे, माझं प्रेम आहे मराठी इंडस्ट्रीवर. आणि त्याच मराठी इंडस्ट्रीने मला मोठं केलेलं आहे. आणि त्याच्याचमुळे मला दुसरीकडे कामं मिळत आहेत. सो माझं पहिलं प्रेफरन्स रिस्पेक्ट जे काय हे सगळं महाराष्ट्र, मराठी आणि मराठी फिल्म इंडस्ट्री आणि आपले दादासाहेब फाळके, ज्यांच्यामुळे आज आपण सगळे कॅमेऱ्यासमोर काम करतो आहे. एक शेवटचा प्रश्न पण अत्यंत महत्त्वाचा. आयुष्यात तू मागे वळताना पाहिलंस तर कोणती गोष्ट अशी वाटते की जी मिस झाली आहे? जी कलाकारांच्या बाबतीत अनेकदा होते. मी म्हणजे मला माझं लहानपण आणि माझ्या बाबांना जास्त मिस करतो आहे. कारण मी आता जेव्हा सुरू केलं तेव्हा ते बघायला होते, पण आता जे थोडंसं झालेलं आहे म्हणजे माझं घर झालं, माझी गाडी झाली किंवा म्हणजे काय आमच्या घरी सगळं आहेत, तर ते बघायला ते हवे होते असं मला एक घरातला मोठा मुलगा म्हणून नेहमी असं वाटतं. त्यामुळे ती म्हणजे खंत आमच्या प्रत्येकाच्या मनात आहे, आईच्या मनात आहे, माझ्या मनात आहे. आणि मला राहून राहून तेच वाटतं की मी माहीत नाही पण शेवटी ते आपले वडील आहेत. आई वडील असले की सगळंच आहे आणि त्यांची आठवण आपल्याला राहतेच आहे. हे सगळं बघायला पाहिजे होते असं माझं वैयक्तिक मला वाटतं ते. सो शेवटी जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील, काय खास संदेश द्यायचा आहे? त्याचबरोबर जे नवीन पिढी येऊ पाहत आहे या इंडस्ट्रीमध्ये तर त्यांना पण काय सांगायला आवडेल? खूप मेहनत करा, प्रामाणिकपणे मेहनत करा. आणि कोणी जर तुमची कामं अडवत असतील त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, डायरेक्ट कामं करा. आणि खूप कामं करा. आईवडिलांसाठी कामं करा, मित्रांसाठी कामं करा, स्वतःसाठी कामं करा आणि मजा करत काम करा. प्रेशर घेऊ नका, क्योंकि हा दिवस पण निघून जाईल. आणि खूप मजा आली. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू.